नमस्कार. नमस्कार. न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये नवीन वर्षाचं परत एकदा सर्वांना हार्दिक स्वागत व नवीन वर्षाचे सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा. जसं की आपण बघतच आहात, आनंद इंगळे सर आज आपल्यासोबत आहेत. आम्ही सरांची सर्जरी 7 दिवसांपूर्वी केलेली आहे, हेअर ट्रान्सप्लांटची सर्जरी. आज हेड वॉश झालेला आहे, 7वा दिवस आहे. 30 तारखेला सरांची सर्जरी केली आपण डिसेंबरला, शेवटच्या वर्षामध्ये शेवटच्या 1 तारखेमध्ये. तर नवीन वर्षाची नवीन उमेद घेऊन आनंद इंगळे सर यांनी एक नवीन रिझोल्युशन हेअरसाठी तयार केलेलं आहे. तर आपण सरांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सरांना आत्ताच सरांचा एक मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 1 तारखेला रिलीज झालेला आहे. 1 नंबरसुद्धा नोव्हेंबर मला वाटतं झाला होता. तर प्रमुख भूमिका आहे दोन्हीमध्ये सरांची. तर सरांचा आता हेअर ट्रान्सप्लांटबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार. अगदीच बोला. अतिशय मस्त एक्सपिरियन्स होता. वर्षाच्या शेवटी मी सरांना जसं म्हणालो होतो की नवीन वर्षात जरा नवीन केस पाहिजेत, न्यू रूट्स. तर मध्यंतरी असा एक वेळ होती की जेव्हा आम्हाला याच्या आधीच थोडंसं करावं असं वाटत होतं, पण काही शूटिंगमुळे मला पुढे गेलं. पण मला सरांचं अतिशय कौतुक वाटतं की त्यांनी पुढेही जाऊन वेळ काढला. म्हणजे मी त्यांना म्हटलं की हा वेळ मला मध्ये मिळतो आहे तर आपण करूया का. तर सरांनी त्यांच्या अत्यंत व्यग्र अशा कार्यक्रमातून वेळ काढला आणि इथे पुण्यामध्ये आम्ही सर्जरी केली आणि आय एम रिअली हॅपी. मी अतिशय मी आधी घाबरत होतो की हे काय होईल, कसं होईल आणि ॲक्च्युली खरं तर करायची एवढी गरज आहे का मला. पण सरांनी मला समजावलं की हे काय करायचं आहे, किती वर्ष राहणार आहे, कसं राहणार आहे, त्याचं सायंटिफिक रिझन काय काय आहे. तर ते मला खूपच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग वाटलं. आणि सरांकडे जे आमच्या अनेक मित्र ज्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं आहे, तर त्यांचे सगळे रिझल्ट्स उत्तम होते, 100% उत्तम रिझल्ट्स होते. आणि मग माझ्या मनातली भीती थोडीशी गेली. आणि आत्ता मात्र मी माझ्याकडनं अनेकांना सजेस्ट करेन की आम्हाला तरी उशीर झाला तर लवकरात लवकर जोपर्यंत तुमच्याकडे डोनर एरिया आहे आणि जोपर्यंत तुमचा लुक जसा छान आहे. आमचं कसं होतं की आता आधी नव्हते आणि एकदम आलेत, आता तो फरक दिसू शकतो. आमच्यासाठी ते चालण्यासारखं आहे. पण ज्यांच्याकडे मला असं मी अगदी सरांना त्या दिवशी पण म्हटलं तसं की ज्यांच्याकडे डोनर एरिया आहे त्यांनी लवकरात लवकर न्यू रूट्सला कॉन्टॅक्ट करा. आपल्यासमोर डॉक्टर निलेश पुंड हे सर आहेत आणि सरांनी स्वतः प्रत्येकाचं काय आहे, प्रत्येक म्हणजे आमचे ब्लड रिपोर्ट्स घेऊन तुझा किती डोनर एरिया आहे, किती काढायचे, कसे काढायचे आहेत. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक करावं असं वाटतं इथे सर्जरी चालू असताना सरांच्या अतिशय स्किल्ड अशा संपूर्ण स्टाफचं, म्हणजे सरांच्या हाताखाली तयार झालेला स्टाफ आहे. आणि अनेक वेळेला असं वाटतं की एक माणूस असतो ज्याला सगळं येत असतं आणि बाकीच्यांना मग ते नुसतंच काय म्हणतात त्याला काम होतं. पण तसं न करता याने बुद्धीचं काम हे त्यांचा संपूर्ण स्टाफ करतो. आणि ते मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की सर तर स्वतः फार फिरत असतात इकडे तिकडे, आमच्या नाटकांच्या दौऱ्यापेक्षा जास्त फिरतात ते. मुंबई, औरंगाबाद, पुणे काही विचारू नका. पण मला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते की तुमच्याकडे एक स्किल्ड स्टाफ असणं आणि न्यू रूट्समध्ये तुम्हाला एक स्किल्ड स्टाफ मिळेल. मला एक वेगळं मजा येते. आत्ता 6च दिवस झालेत, सर म्हटले तर 7 दिवस झालेत. आज छान हेअर वॉश केलेलं आहे आत्ता बरोबर. आणि मला तेच वाटलं की मी 30 तारखेला सरांना सांगितलं होतं की सर मला 5 तारखेला एक प्रयोग आहे, करता येईल ना. समजा काही काळजी करू नको, आपण करू. सरांनी थोडीशी पथ्य पाळायला सांगितली होती. त्यानंतर मला परवाच्या दिवशी थोडंसं सूज आली होती, पण सरांनी सांगितलं की बर्फ लावत राहा. मी जसं सरांनी सांगितलं तसं फॉलो केलं आणि खरंच सांगतो फॉलो केल्यानंतर आज सकाळी मी माझा व्यवस्थित टोपी घालून अर्थातच पण मी माझा प्रयोग पार पाडू शकलो. आणि थँक्स टू मिस्टर निलेश पुंड की त्यांनी हे केलं. आणि अर्थातच आता जेवढा वेळ लागतो तेवढा लागतोच. तुम्हाला कुठलाही शॉर्टकट नाही, दर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. काही ते होत नाही. पण तो जो वेळ लागतो तो आनंदात जावा. तर डेफिनेटली सरांशी गप्पा माराव्या आणि सरांकडनं ट्रीटमेंट करून घ्यावी. खूप खूप आभार सर आपले की आपण आपलं खुलून मत व्यक्त केलं. कारण की
हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर बरेच जण रिव्हील करत नाही, पण तुम्ही ते रिव्हील केलं त्याबद्दल खूप मनापासून आभार. यामुळे सर्वांना मोटिवेशन मिळतं. रिव्हील काय करायचं मी अगदी मनापासून सांगेन, म्हणून मी हे आवाज केलं की ह्याच्यात लपवण्यासारखं एक तर काही नाही. आपलेच केस आहेत, आपणच पाहतो आहोत, आपलेच गेलेले आहेत, त्यामुळे आपल्यालाच येणार आहे. आणि मी तर ज्या क्षेत्रात आहे तिथे लपालपी करून काही होत नाही. एक असं असतं की तुमचे केस जाताना दिसतात लोकांना, तुम्हाला थोडंसं मग कधी तुमचं व्हायचं ना की टॉपिक घालून थोडं भरून घेतलं, थोडं फायबर घालून भरून घेतलं, तर त्याच्यावरचा एक पूर्ण वेळेचा उपाय. आणि जितकं शक्य आहे आता या वयानंतर अजून एक 15 वर्ष असतील किंवा जे काही असेल, तर एक चेहऱ्याला छान काय आकार यावा. आणि त्यासाठी म्हणून मला असं आधी वाटत होतं की काय आपण आहोत तसे आहोत, टक्कल पडलं तर पडलं, त्याच्यात काय आहे. आणि जेही मला अजूनही अगदी तसंच वाटतं, पण आज मला त्यातला फरक कळतो. मी ज्या क्षेत्रात वावरतो हे लोकांच्या समोर असण्याचं क्षेत्र आहे, तेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सरांनी ते माझ्यासाठी करून दिलं. सो फार मनापासून थँक्स. तेच मला सर्वांना व्हिडिओमधून हेच नेहमी सांगायचं असतं की इतके पेशंट उशीर करतात की तोपर्यंत तुमचा डोनर एरियासुद्धा नाही राहत आणि खूप कमी वयात हा लॉस होतो. तर जसं आता सरांनी सांगितलं की डाऊन टाईम पण आता कमी झालेला आहे. पूर्वी 1 महिना आराम करावा लागायचा, मग 3 आठवडे, मग 15 दिवस. अगदी तुम्ही आता फक्त 5 ते 6 दिवस आराम करून अगदी तुमच्या 7व्या दिवशी तुम्ही तुमचं रुटीनला लागू शकता. कुठलाही अडथळा न बाळगता एकदम तुम्ही फुल वर्कमध्ये, फुल रनिंगमध्ये तुमच्या व्यायाम वगैरे सुद्धा सुरू करू शकता. तुम्ही उद्यापासून तुमची जिमसुद्धा सुरू करू शकता. जसं तुम्ही वेट लॉसचं ठरवलेलं आहे ते पण ठरवलं आहे. म्हणजे ऑलरेडी 7 दिवसात शाण्या मुलासारखं वाजवलं जायचं, कंटिन्यू करूया, एवढंच आहे. डिसिप्लिन मी आता केसाचं सांगतोय. मी वेट लॉसचा किती शाण्या मुलासारखा वागेन मला माहीत नाही नाही, पण ते करायचं आहे. पण ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता सर म्हणाले तसं की जे आमच्या क्षेत्रातले मित्र आहेत ते असतील काय किंवा बाहेरही वावरणारे जे असतील ते डेफिनेटली कॉन्फिडन्स येतो. डेफिनेट कॉन्फिडन्स येतो. आणि आत्ता अगदी म्हणालो तसं की मला लपवायची नाही तर मुद्दाम दाखवायची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि अजून एक सांगू इच्छितो की जसं मगाशी सरांनी तो मुद्दा सांगितला की बरेच जण उशीर करतात, विचार करतात अशा मिथ्सनी की साईड इफेक्ट्स आहेत, खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत, सक्सेसफुल होत नाही. ठीक आहे, पूर्वी ते दिवस होते एकदम सुरुवातीच्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट सुरुवात झाली त्यावेळेस यश अपयश असं व्हायचं. पण आता खरंच खूप चांगले दिवस आलेले आहेत हेअर ट्रान्सप्लांटसाठी. तर आणि ऑप्शन्स आहेत, तर हरकत काय करून घ्यायला काय प्रश्नच नाही, म्हणजे याच्यात काही शंकाच नाही. हो, तर ह्या प्रकारे अशी ही सरांची जर्नी होती. सरांची रिझल्ट्स आम्ही दाखवतच राहू, बघतच राहाल. अगदी सरांच्या तुम्ही मूवीजमध्ये, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सोशल इकडं नाटकसुद्धा सरांचे खूप प्रसिद्ध आहेत. सूर्याची पिल्ले हे खूप जुनं नाटक आहे, त्यात सुद्धा सरांची प्रमुख भूमिका आहे. मी स्वतः जाऊन बघितलं आहे नाटक. अजूनसुद्धा बाकीचे सरांचे नाटक बघायचे बाकी आहेत, ते सुद्धा बघेल. तर आपणही बघत राहा. न्यू रूट्स काही असलेत, प्रश्न असलेत किंवा काही आपले डाऊट्स असले तर कॉल करा, व्हिजिट करा क्लिनिकवर. आमच्याकडंच आहे असं काही नाही. हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुमच्याकडे जे काय असतील तुम्ही त्यांना जाऊनसुद्धा व्हिजिट करून तुमची ट्रीटमेंट घेऊ शकता. सेफ आहे, साईड इफेक्ट्स नाही आहेत, कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. धन्यवाद. नाही, मी जो समर्पित मी अगदी एक सांगेन की खरोखरीच आज 5वा 8वा दिवस आणि सरांनी मला नाटकाला उभं राहिलं. आज मी अगदी अजिबात न थकता संपूर्ण नाटकाचा प्रयोग करू शकलो. आणि मी माझ्याकडनं हे तुम्हाला नक्की सांगेन की नवीन वर्षाची सुरुवात एखादं नवीन रिझोल्युशन करतो तर ह्या एका गोष्टींनी करा. आणि नुसतं करायचं आहे का नाही ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सरांकडे येऊन यांच्या क्लिनिकमध्ये जर का विचारलं तर तुम्हाला अतज्ञ संपूर्ण योग्य माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळेल. कशासाठी करायचं, काय करतात, कसं करतात, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर इथे तुम्हाला या क्लिनिकमध्ये आल्यानंतर नक्की मिळेल. सो विसरू नका. सो नाव कमिंग बॅक टू न्यू रूट्स. थँक्यू सो मच. खूप खूप आभार सरांचे. आणि बघतच राहू सरांचे रिझल्ट्स आपण यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. सरांच्या नाटकांच्या प्रयोगमध्ये, मूवीजमध्ये सरांचे नवीन आता प्रोजेक्ट सुरू होत आहेत. आपण सरांची प्रोग्रेस बघत राहू. जसं दिवस येत जातील तसतसे 6 महिन्यात सरांना रिझल्ट येतील आणि नवीन लुकची आपण वाट पाहूच. बघत राहा न्यू रूट्स. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.